शेतकऱ्यासाठी अशा प्रकारे ज्या छकडा एक प्रकार छकडा टू व्हीलरला छकडा लावून ओढण्यासाठी हा छकडा बनलेला आहे। तरी हा छकडा शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम आहे आणि हा छकडा आपण शेतामध्ये गवत आणण्यासाठी, लागवड नेण्यासाठी अशा प्रकारे छकड्याचा वापर केल्यास शेतकऱ्याला भरपूर फायदा होईल आणि एक 200 किलो तरी हा छकडा तुमच्या शेतापर्यंत ओढून नेण्याचे काम करेल। सप्पाई रस्ता असला तर 200-250 पर्यंत जाईल आणि जर खडकाळ असले तर 100 किलो तरी नेईल आणि सप्पाई रस्ता असल्यास जरा बरे पडेल। अशा प्रकारे या छकड्यातून मटेरियल नेण्यासाठी हा फायद्याचा ठरेल आणि शेतकऱ्याला उपयुक्त आणि बजेटमध्ये हा छकडा बसेल। कारण की आता रोज ज्याला गाडीची गरज असते त्याला हा छकडा उपयुक्त ठरेल। 2 फेरीचं 1 फेरी वाचेल। 2 फेऱ्या मारायचं सोडून एकच फेरीमध्ये मटेरियल आणता येईल। अशा प्रकारे शेतकऱ्यांनी जुगाड बनवल्यास शेतकऱ्याला फायदेशीर ठरेल असं मला वाटते। अशा प्रकारे जर तुम्ही छकडा बनवून घेतल्यास, छकड्या टाईपच हा एक गाडा आहे। हा गाडीला टू व्हीलरला जोडलेला आहे। ह्या टू व्हीलरपासून अंतर किती आहे बघा, जवळजवळ 3 फुटाचा अंतर गॅप ठेवलेला आहे टू व्हीलर ते छकडा आणि तिथून म्हणजे एकूण 5 फुटाचा अंतर ठेवलेला आहे। टायरपासून तो हा 5 फुटाचा अंतर आहे। ह्या गाडीचा टू व्हीलरचा टायरपासून ह्या टायरपासून 5 फुटाचा अंतर आहे बघा। आणि अशा प्रकारे जसं ट्रॉलीला हे असतं, जी ट्रॉली बनलेली असते बघा, हा नटबोल्ट हा इथे एक नटबोल्ट लावलेला आहे आणि ह्यातून पिन हा जसा हुक आलेला ट्रॉलीला कसा ट्रॅक्टर ट्रॉलीला कसा हुक असतो त्या प्रकारे हा हुक आहे। ह्या हुकापासून हा एक 6 इंचाचा हुक आहे। हा हुकाला हा जोडलेला आहे, शाफ्ट जोडल्याने हा जोडलेला आहे बघा। त्या प्रकारे शेतकऱ्यांनी अशा प्रकारे शेती फायदेशीर ठरणारं एक जुगाड बनवल्यास शेतकऱ्याला फायदेशीर ठरेल। अशा प्रकारे हा आमचा मित्र यांनी बनवलेला आहे आणि एक 5 किलोमीटर अंतरापर्यंत हा एक ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकतो। बारका ट्रॅक्टर जसं नेतं तसं या प्रकारे गाड्यातून हा 100 किलो तरी वजन कंटिन्यू नेऊ शकते।